सो नमस्कार, गुड मॉर्निंग. सो आपल्या राईडचा हा आजचा पहिला दिवस आहे. म्हणजे मी मुंबईवरून दापोलीला जाणार आहे. सो सगळं काय प्रॉपर पॅक केलं आहे आणि मस्त अशी सकाळ आहे. परत फटाफट ही बॅग लाव्या, त्यानंतर रेडी होऊन कॅमेरा सेटअप करतो. त्यानंतर आपण सगळं प्रॉपर बोलूत की कसं जाणार आहे, काय आहे तिथे, सगळं काय तुम्हाला सांगतो. सो या साईडला चष्मा आहे ना, म्हणून ते लाईक गॉगल्स घेतलेत 2 आउटडोअरसाठी, म्हणून ते प्रॉपर राहिलं नाही. तरी पण ठीक आहे. हेल्मेट घालतो आणि तुम्हाला व्ह्यू येईल. मग त्यानंतर आपलं चालू करूया प्रॉपर. सो सर्व रेडी आहे. ल्युब्रिकेशन मारायचं बाईकवरती आणि प्रॉपर बाकी सर्व मी टायर आता रिसेंटली चेंज केले. लाईट सेट करायची आहे, ती नंतरला आपण करूच. हे असं सर्व ठेवलं आहे आणि ही बॅग खूप महत्त्वाची आहे, म्हणजे यूजफुल आहे. खरं तर बॅग ही जिमसाठी यूज करतात, बट ह्याच्यामध्ये खूप सारं लगेज म्हणजे नॉर्मली राहतं. खूप सारे कंपार्टमेंट आहेत, त्यामध्ये प्रॉपर सगळं काय राहतं आणि ते मी तुम्हाला दाखवीनच जेव्हा पोचणार तेव्हा. बाकी ड्रोन सगळ्या काय गोष्टी आपण ह्याच्यातच ठेवल्यात आणि प्रॉपर स्टिक आहे ही. असं काही इश्यू नाही आहे पडायला. जरी जसं वाटलं तर गाडी थांबवायची आणि चेंज करायचं. हे जर अशी ठेवायची उभी. सो कोल्ड स्टार्ट. गाडी कसलं तरी इंडिकेटर देते आहे, बघावं लागेल. सो आत्ता मोड आपण चेंज करूया, म्हणजे ट्रिप 1 ट्रिप 2 रिसेट करू 0-0. सो आत्तापासून आपण किती किलोमीटर जाऊ हे या प्रॉपर ट्रिप 2मध्ये आपल्याला माहिती पडेल. आत्ता नॉर्मल जे आहे तसंच जाऊ. जॅकेट पण आपण लवकरच घेऊ. वाजलेत 8, 9, 10, 11, 12, 13. ठीक आहे, 5 तास. सो गणपती बाप्पा मोरया. स्टार्ट करूया. जसं जसा टाईम भेटेल तसं तर गाडी थांबवू. मालाड गोरेगाव हे बाजूला फॉरेस्ट म्हणजे आपलं हे आहे ना डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. सो त्याची पूर्ण असं गावसारखं थंडीच इथे वाटते. म्हणजे मालाडला आलं असं वाटतं गाव आहे, गोरेगावला आलं तर असं वाटतं गाव आहे, प्रॉपर गावसारखंच वाटतं. तरी पण आपला हा जो प्रवास असेल आता अराऊंड 4.5-5 तासाचा असेल दापोलीपर्यंत. जर आपण इकॉनॉमी स्पीडने गेलो तर 1-2 तास वाढतील आणि जर असं स्पीडमध्ये गेलो तर फटाफट पोचू. बट अवॉइड करायचं आहे मोस्टली आपण स्पीडमध्ये जायचं. ही जी जर्नी असेल ती मुंबई ते दापोली आहे, पण दापोलीनंतरला मी जाणार आहे पुढे, म्हणजे मालवण साईडला. तर मालवणला ही माझी पहिली राईड असेल. मी माझ्या मित्राचे 2 जे रायडिंग जॅकेट आहे ते मी यूज केले खूप अगोदर. ते जॅकेट ॲक्च्युअलमध्ये चांगले आहेत आणि त्याचा स्वतःचा आहे तो रायनॉक्सचा जॅकेट आहे. पण मस्त यूज होतो तो, म्हणजे लाईक त्याचं प्रोटेक्शन आहे लेवल 2चा. मग आपण पण तसंच काहीतरी घेऊ, पण थोड्या टायमानंतरला घेऊया. तर तुम्ही मला प्रॉपर सपोर्ट केलात तर सगळं घेईन मी. लवकर उठलो, फटाफट गुगल मॅपवरती सर्व चेक केलं किती टाईम लागेल, काय नाही लागणार. तरी आपल्याला बरेच बायकर्स लोक भेटतील जर असतील तर. पनवेल साईडला तिथे एक स्पॉट आहे, तिथे थांबतात सगळे, ऑलमोस्ट सगळेच थांबतात बायकर्स.
गाडी आता अशी एकदम हे झाली आहे, एनर्जेटिक झाली आहे. तिला माहिती आहे की बाबा हा घेऊन चालला आहे बाहेर. आणि आपल्या गाडीचं नाव वज्र ठेवलं आहे मी. वज्र इंद्रदेवतांचा हत्यार आहे. सो गाडीचं नाव आपल्या वज्र आहे, वज्र. कधी कधी आहे ना हा माईक बंद, म्हणजे माईक बोलतोय मी, काय बोलतोय मला. कधी कधी आपला हा हॉर्न ना हवा बंद होतो असा. आर्थिंगचा प्रॉब्लेम झाला तेव्हा. असा रायनॉक्सचा जॅकेट घ्यायचा आहे, मस्त वाटतो वापरायला. आणि आपण पाठीमागे पण टॉप बॉक्स लावणार, सेम जसा त्यांनी लावला तसा. म्हणजे त्यामुळे कसं आपल्याला जो सामान आहे तो नीट राहील. पण मजा येते. आपलं गाव जवळ आहे, 5 तासावर आहे. काय काहींचं गाव 24 तास 16 तास, तसे ते कसे बसून जातात काय. बट जातात गावी, म्हणजे असं त्यांना पण मानलं पाहिजे. ज्यांचं गाव लांब आहेत ते खूप म्हणजे इतकं तास बसतात ट्रेनमध्ये पण जातात. आणि तुम्ही जर ट्रेनचा प्रवास करायला घाबरत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल ट्रेनमध्ये कसं जाऊ, तर ट्रेनमध्ये जर तुम्ही जात असाल ना, तुमची ओळख पण लवकर होते. म्हणजे आपण ज्या सीटवर बसतो त्या बाजूला कोणी आलं, मग त्यानंतरला समोरच्या सीटवरती कोण आलं, मग त्यांच्यासोबत आपण बोललो ना की मग त्यांची ओळख निघते आपली. आणि ते मुंबईचे असतील तर आपल्याला म्हणजे खूप सपोर्ट करतात, मराठी असतील तर अजूनच करतात, आणि बाकीच्या जाती पण करतात, असं नाही. बट म्हणजे इतकं सपोर्ट करतात सगळे. सकाळचं एक किस्सा सांगतो मी जेव्हा जॉबला जायचो, राज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी जॉबला होतो तेव्हा. म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठायला लागायचं. 8:30ला उठून मी चालत आपलं मलाडवरून कांदिवलीला जायचो, एक शॉर्टकटमधून. खूप म्हणजे ते 1-2 अराऊंड मी 1 वर्ष केला असेल मी जॉब, तो 1-1.5 वर्ष. आणि तेव्हाच सकाळी जो म्हणजे पावभाजी किंवा मी डोसा खायचो, इडली खायचो. सो त्याची आज आठवण आली. आणि बाकीच्या सर्वांना बघतो ना जाताना जॉबला, तर तेव्हा ते जुने दिवस आठवतात. आणि जर मी तेव्हा स्टेप नाही घेतला असता, लाईफमध्ये रिक्स नाही घेतली असती, तर मी इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती अशा ह्या लेवलला नाही पोचलो असतो. कारण की मी थोडं रिक्स घेतलं. मी एकच विचार केला की घरातले सगळे जॉबला आहेत आणि एकाने तरी म्हणजे रिक्स घेतलं पाहिजे. सो मी खूप विचार केला, खूप. म्हणजे असं नाही की बाबा डायरेक्ट जॉब सोडला. मी स्वतःमध्ये गट्स ते तयार केले की बाबा तू सोडतोयस, तुला दुसरा पर्याय नाही आहे कुठे. सो या सर्व गोष्टी मी माझ्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये टाकून ठेवल्या आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, मी डोक्यामध्ये टाकून ठेवली आहे की बाबा तुला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे असं. सो अशा बऱ्याच सर्व गोष्टी. या ऑस्मो ॲक्शन 5 किंवा 4 तुम्ही काय घेताय, तर माईक मिनी DJIचा मिनी कनेक्ट होतो. तर आता समजा आता मी बाईक चालवतो आहे आणि मी कॅमेरा बंद केला, तर माईक मिनी पण 5 ते 10 सेकंड स्वतःला ऑन ठेवून मग आपणे आप बंद करतो. मग परत आपण जर कॅमेरा ऑन केला तर माईक मिनीचा एक बटन प्रेस केला ना, लगेच कनेक्ट होतो. ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती एकदम मस्त, म्हणजे टेन्शन फ्री आहे. काही लोक वायर यूज करतात, वायर पण बेस्टच आहे कारण की त्याला ऑन ऑफ करायची गरज नाही. बट हा जो सेटअप आहे ना तो तुम्ही घेऊ शकता आणि एकदम बेस्ट. आणि आज क्राऊड आहे, सॅटर्डे संडे म्हटलं तर भरपूर क्राऊड आहे, भरपूर क्राऊड आहे. आणि सो आता ती गाडी पास झाली तर मी थांबलो आणि ती गाडी पास झाली, त्याने असा थम्सअप दाखवला. म्हणजे कारण की काही बायकर्स किंवा काही रायडर असतात त्या मोठ्या गाड्या दिसतात तरी पण मुद्दामून पुढे असं टाकतात. सो
ते सर्व आपल्याला नाही करायचं. आपलं सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. 4 व्हीलरमध्ये सेफ्टी असते, कारण की त्यांना जास्त लागत नाही. स्लो असतात ते लोक. आपण स्पीडमध्ये असू, ब्रेक थोडं हे झालं, प्रॉब्लेम येणार मग त्यापेक्षा जाऊन द्यायचं. आणि काय होतं म्हणजे थोडं लेट होईल, पण ठीक आहे ना, आरामात एन्जॉय करत करत बघत जायचं. ते माझं एक असंच पर्स्पेक्टिव्ह आहे बघण्याचं आयुष्याला. देवाने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं आहे, ठीक आहे. आपली एनर्जी आहे, देवाने जी एनर्जी दिली आहे, विचार दिले आहेत, ते सर्व देव देतो आहे, ओके. तर त्या गोष्टी ना, म्हणजे आपण त्याकडे मागत राहिलो ना, तर तो बोलतो अरे मी तुला पाठवले, तर आता तू तरी कष्ट कर. या सर्व गोष्टी म्हणजे आपण मागायचं नाही देवाकडून कधीतरी आहे ना, बोला की बाबा जेवढं दिलं आहे तेवढं चांगलं दिलं आहे आणि चांगलं देतो आहेस, असंच देत राहा. मागितल्याने त्याला वाटतं अरे यार हा टायमाला येईल आणि मागत असेल, असं देवाला वाटत असेल. सो कुठल्याही मंदिरात गेलात, देवाला विचारा की तू कसा आहेस, तू बरा आहेस ना. कधी तुम्ही असा विचार पण नाही केला असेल. मी तर हेच देवाला विचारतो की तू कसा आहेस, तू बरा आहेस ना, तुझं कसं चालू आहे, म्हणजे माझ्यावरती जेवढं लक्ष देतो आहेस, तुझ्यामुळे जेवढं होतं आहे ते झालं आहे. म्हणजे असं. पण 5 ते 10 मिनटं म्हणजे मी असं अर्धा तास पण म्हणजे मी आता गणपतीपुळेला गेलेलो, तेव्हा मी रात्री गेलो, मला आरती भेटली. शेवटची आरती असते 7:30ची, अर्ध्या तासाची असते. मग तेव्हा बसलो अर्धा तास मंदिरामध्ये, बोललो, गप्पा मारल्या देवासोबत. असं जरी तुमच्या आयुष्यात कोणी नसेल ना, की बोलावं असं वाटत असेल कोणासोबत, तर जाऊन देवासोबत बोला. म्हणजे इतकं बोला, मन खोलून बोला की ऐकणार आणि ऐकतो. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, देव ऐकतो. आणि कुठेही मंदिर असलं तर थांबायचं 2 मिनटं, हॉर्न मारायचं की बाबा तुझ्या या जागेवरती मी जातो आहे, जागेतून, सो लक्ष ठेव माझ्यावरती. म्हणजे तुम्हाला कुठे असं कोकणात सगळे बोलतात की भूतं हे ते. मी स्वतः दापोलीत लेट रात्रभर फिरलो आहे, मला अजूनपर्यंत असं कधी जाणवलं नाही. फक्त मी घाबरलो होतो कधी, माझ्या ना दापोलीमध्ये मी जेव्हा पोचलो होतो आणि तो फर्स्ट टाईम होता आणि माझा मॅप चालू होता आणि मला काय बऱ्यापैकी म्हणजे इतकं रस्ते माहिती नव्हतं आणि आपली ती युनिकॉर्न होती. तेव्हा मी चालतोय आणि मला ना रस्ताच समजत नव्हता. मी मध्ये थांबतोय, रात्र झाली होती आणि मध्ये थांबलो, मोबाईल यूज करतोय, परत चालतोय. तर एक सर्टन टाईम नंतरला ना मला कोल्हे दिसायला लागले आणि ते कंटिन्युअसली म्हणजे टर्न मारतोय, ह्या साईडला दिसतोय, कधी ह्या साईडला दिसतोय. मग ते दिसताना ना म्हणजे मी घाबरलो, म्हणजे भरपूर घाबरलो त्या टायमाला. आणि हनुमान चालीसा माझ्या हेडफोनमध्ये कंटिन्युअसली चालू होती, कंटिन्युअसली. मी विचार करतो म्हणजे काय होतं माझ्यासोबत, म्हणजे असं का. आणि कोल्हे, मला माहिती नव्हते की कोल्हे ही जात कोकणामध्ये रोडवर फिरते. मग नंतरला मी असं गाडी थांबवली एका साईडला आणि गावचे हे होते, म्हणजे लाईट होती तिथे, गावची मुलं बसली होती. त्यांना म्हणजे मी थोडं शांतीने थांबलो, मोबाईल चेक केला. नेटवर्क अजिबात नसतो, कधी कधी नेटवर्क जातो, तर तसंच सीन होतं तिथे. आणि मग त्यांना मी विचारलं अरे असं आहे. तर बोलतो काय नाही, डोंट वरी, तू जा, टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीचं, काय नाही होणार. आणि असं बोलून मग ते झालं. म्हणजे आपण कधी उगाच घाबरतो, उगाच. समजा आता आपल्याला कुठला व्हिडिओ शूट करायचा, त्याच्या आधी आपण नेगेटिव्ह विचार करतो. सो तसंच ते त्या पॉईंटला मी नेगेटिव्ह विचार केला की काय होईल आहे, बट असं काहीच नव्हतं. आणि मेन म्हणजे तुम्हाला असं कधी बघा ती एनर्जी असते. आय नो की तुम्हाला बघा आपला देव आहेत तर आपल्याला ते पण आहेत असं समजायला पाहिजे, भूतवितं. बट तिथे तुम्हाला एनर्जी फील झाली ना, तिथे गपचूप नाव घ्यायचं शंकरांचं, गणपती बाप्पाचं, काही नाही होत. आणि घाबरायचं तर नाहीच. जे आयुष्यात होणार आहे ते होणार आहे. सो बिंदास लढायचं. इतकं तर म्हणजे मी ह्या एकटा सोलो राईडमध्ये मी शिकलो आहे की थोडं आपण पण कमीपणा घ्यावा, बाहेर असलो तेव्हा लोकांचं ऐकावं. आणि जर आपल्याला कोण असं काही गोष्टी बोलते तर त्या सर्व गोष्टी असतात असं.
थांबा स्लो स्लो टाका बस बस बस. सो आपण या एका ठिकाणी थांबलो, पेट्रोल भरलं आहे. तसं तर पेट्रोल 5 लिटर आपल्या गाडीमध्ये होता, पण मी बोललो आता थांबायचं नाही कुठे, डायरेक्ट निघून जाऊ. अरे देवा. आता कसं पुढचं टेन्शन नाही, म्हणजे आता आपण डायरेक्ट दापोलीला गेलो तर भरू शकतो लगेच. ओके. ते CNG हे आहे, सॉरी CNG नाही, बॅटरीवाले कार असतात ना, त्याचं चार्जिंग हब पण आहे. सो मी इथे एका ठिकाणी थांबलो आहे. काकांच्या इथून वडापाव घेऊया. प्रमोद टी स्टॉल आहे. सर वडापाव खाऊ, त्यानंतरला मग तिथून जाऊ आपण खेडला. खेडवरून आपण दापोलीला जाणार. सो बघू. सो काका आता गरम गरम वडापाव बनवतील आपल्यासाठी. हो, नाव काय आहे का? प्रमोद. अच्छा. तर आपण आहे ना मोठ्या स्टॉलमध्ये बरंच थांबतो, त्या साईडला पण आहेत, पण असा छोट्या स्टॉलमध्ये पण थांबा, चहा पिया, मजा वेगळी आहे. मस्तपैकी इथे पार्किंगसुद्धा आहे, गाड्या आपल्या इथून जातील. गाडी ऑलमोस्ट 200 किलोमीटर चालली. थोडंसं हिला रेस्ट देऊया आणि गेल्यावरती आपल्याला इथे ऑइलचं एक हे चेंज करायचं. प्रॉपर चेक करून. हा ऑइल आहे ना माझं खराब झालं असं वाटतं आहे मला, त्याने मला समजत नाही गाडीचं ऑइलिंगचं पार्ट. सो गरम गरम मस्त वडापाव आलेत. गावी आलो आणि वडापावचा एक बाईट घेतला ना, हा हा, मज्जा वेगळी आहे. माणगाव नंतरचे रोड ना खूप मस्त आहेत, म्हणजे काय टेन्शन नाही, गाडी आरामात चालवू शकतो आपण. काही ठिकाणी वडापावच्या चटणीसोबत सफेद चटणी असते खोबऱ्याची, आणि दुसरी त्याला मध्ये कांदा सगळं मिक्स करून देतात. हा हा हा, काय मजा येते. बट गावी आलो तर माझ्या पण गावी तळ्याला मी वडापाव खातो. ते फेमस आहे सम्राट वडापाववाले. म्हणजे आपण जर रायडिंग करताय तुम्ही, तर असंच नाही की तुमच्याकडे कॅमेरा पाहिजे, हे पाहिजे, ते प्रॉपर जॅकेट पाहिजे. आधी नॉर्मल तुम्ही स्टार्ट करू शकता. काही कॅमेरे DJIचे 15,000मध्ये पण येतात, तर ते पण तुम्ही घेऊ शकता, कारण की चांगला आहे तो कॅमेरा. चांगली क्वालिटी 4K 30-60 FPS पर्यंत जातो. सो मी फ्रेश नाही झालो, काय नाही, डायरेक्ट नॉर्मल शूट करायला घेतलं आणि बऱ्यापैकी आपलं शूट कंप्लीट झालं आहे. त्या वुडनचं मी शूट करायला आलो होतो, ड्रोन कॅप्चर केलं. त्यासाठी पाठीमागे एक स्विमिंग पूलचं शूट घ्यायचं आहे. इथे किचन एरिया आहे आपला. इथे प्रॉपर वेडिंग प्लॅन होऊ शकते. तो 350-400 म्हणजे 500 माणसापर्यंत असं वेडिंग प्लॅन करू शकतो आपण. तिथे यांचं ऑफिस बांधण्यात आलं आहे. वॉकिंगसाठी हा एरिया आहे, तुम्ही प्रॉपर असा वॉक करू शकता. सो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी हा एरिया आहे. सो ह्याचा आपण शूट घेऊ. सर्वांना वाटते ही लाईफ खूप इझी आहे, म्हणजे एन्जॉय करता येतं, बरंच फिरता येतं. पण मी सकाळी नॉर्मल जेवलो, 2 चपात्या खाल्ल्या इथे आल्यानंतरला. आणि बाहेरचं जेवण काय काय लोकांना पचतं, काय काय लोकांना नाही पचत. सेम माझ्यासोबत पण तेच आहे. आणि आल्यानंतर तोंड धुतलं फक्त आणि डायरेक्ट शूट चालू केलं. सो आता रात्री जेव्हा जाईन झोपायला तेव्हा आराम भेटेल. म्हणजे अशा सर्व गोष्टी असतात. जर इफ एक ब्लॉगर हे सगळं फेस करतो आहे, म्हणजे या सगळेच ब्लॉगर फेस करतात. आणि तुम्ही पण म्हणजे या क्षेत्रात येण्याचा प्लॅन करताय, तर हे सगळं आहे. जेवणाचं टाईम नाही, शूट टाईमावरती पोचायला लागतं. बरंच शूट आपण क्रिएटिव्हिटी दाखवायला लागते.
हे सगळं आहे. इतकं इझी नाही जसं आपण आलो शूट केला निघालो. ह्यामध्ये आता समोरच्या क्लायंटला ती व्हिडिओ कशी आवडेल, मग त्या क्लायंट थ्रू आपल्याला कसं अजून काम मिळू शकतं, हे सगळं गोष्ट आपल्या डोक्यात असलं पाहिजे, तरच आपलं काम आणि नाव मोठं होईल. सो हे सगळं आहे ना, सगळं फ्रीमध्ये असतं. तर मला असं वाटतं यार कधीतरी माझ्या फॅमिलीला घेऊन येऊ, पण सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात. सो आपण जास्त काय हे नाही करत. बट असं बघा ना, हे सगळं असंच आहे. माझी फॅमिली आली असती, थोडं एन्जॉय केलं असतं, फोटोज काढले असते, ह्या सर्व गोष्टी असतात. स्टे बी सगळं आहे, बट फॅमिली नाही. तो आम्ही हे काळजावरती दगड ठेवून आम्ही हे सगळं शूट करतो. आत्ता मी पोचलो आहे रूममध्ये आणि बाहेरचा व्ह्यू पण सुपर्ब आहे. मॉर्निंगला दाखवीन. इथे सर्व सेट केलं आहे, ठेवलं आहे. सो आता अशी झोप आली आहे ना खतरनाक. आंघोळ केली गरम पाण्याने आणि झोपीन आता गपचूप. थोडंसं मोबाईल बघून गप अशी झोप येणार आहे ना, पूर्ण पाय सगळं दुखतंय, पण मजा आली. सो आपण त्या इव्हेंटला जाणार होतो लोक व्याख्यानच्या, बट नाही गेलो, भरपूर लेट झाला. सो आता मी एंड करतो इथे हा ब्लॉग आपला. डायरेक्ट आपण उद्या दाभोळच्या चंद्रिका देवीच्या इथे जाऊ, तिथून स्टार्टच करीन. त्यानंतरला तिथून जेट्टीला, दाभोळला जेट्टी जाऊ, जेट्टीवरून क्रॉस केल्यानंतरला आपण तिथून पुढे गणपतीपुळे, त्यानंतरला तिथून पुढे डायरेक्ट मालवण. सो असा आपला आतून प्रवास असेल. खूप थकलो आहे, बट मालवणला एनी हाव आपल्याला 12 तारखेला जायचं आहे. सो हळूहळू करत पण जाऊ, पण पोचू आपण मालवणला. सो एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक करा. असेच नवीन व्हिडिओज येत राहतील आणि मेहनत तर करतो आहे. लेट्स सी. थँक्यू सो मच.